नमस्कार मित्रांनो, स्त्री कधी शब्दात सांगत नाही, पण तिचे शरीर तिच्या मनाचं गुपित सांगत असतं. जर एखादी स्त्री तुम्हाला मनापासून पसंत करू लागली असेल, जर ती ते नकळत काही शारीरिक इशारे देत असेल, तर मित्रांनो आणि हे इशारे ओळखले तर तुम्हाला तिच्या मनातली जागा समजू शकते. मित्रांनो, नमस्कार. प्रेम शब्दांनी कमी, पण नजरेतून, हावभावातून आणि छोट्या छोट्या कृतीतून जास्त दिसतं. जेव्हा एखादी स्त्री एखाद्या पुरुषाकडे आकर्षित होते, तेव्हा ती काही असे गोष्टी नकळत करू लागते. आजच्या या व्हिडिओमधून आपण असेच काही शारीरिक इशारे पाहणार आहोत, जे सांगतात की ती तुम्हाला पसंत करू लागली आहे किंवा तुम्ही तिला आवडू लागला आहात. सतत तुमच्याकडे पाहणे. आपण पहिला इशारा पाहतोय, सतत तुमच्याकडे स्त्री पाहत असेल. जेव्हा स्त्रीला एखादा पुरुष आवडतो, जेव्हा तिची नजर नकळत त्याच्याकडे वारंवार जाते, तुम्ही काही बोलला नसाल तरी ती तुम्हाला पाहत राहते. मित्रांनो, ती तुमच्याकडे चोरून पाहते आणि तुम्ही तिच्याकडे पाहिलं की ती लगेच नजर खाली करते किंवा हलकंसं स्मित हास्य करते, कारण तिच्या मनात तुमच्याबद्दल काहीतरी खास भावना निर्माण झालेल्या असतात. नंबर 2, तुमच्यासमोर ती स्वतःला व्यवस्थित टापटीप ठेवण्याचा प्रयत्न करते. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर ही कॉमन गोष्ट आहे की त्या त्यांची केसांवरून हात फिरवतील किंवा ती स्वतःला थोडंसं सुंदर दिसण्याचा प्रयत्न करतील. हा इशारा हेच सांगतो की ती स्त्री तुम्हाला पसंत करू लागली आहे, कारण ती तुमचं लक्ष तिच्याकडे खेचण्याचा प्रयत्न करत असते. मित्रांनो बघा, ज्या व्यक्तीचं मत आपल्यासाठी महत्त्वाचं असतं त्याच्यासमोर आपण आपोआप स्वतःकडे जास्त लक्ष द्यायला सुरुवात करतो. नंबर 3, बोलताना हलकंसं स्माईल करणं. तुम्ही काही साधी गोष्ट बोलली तरी ती नकळत हसते. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसतो. हे हसू फक्त औपचारिक नसते, तर मनातून आलेलं असतं, कारण तिच्यासाठी तुमच्यासोबत बोलणं हीच एक आनंददायी गोष्ट बनलेली असते. कारण तिच्यासाठी तुमच्यासोबत बोलणं हीच आनंदाची गोष्ट आहे. मित्रांनो, नंबर 4, तुमच्या जवळ येण्याचा प्रयत्न करते. ती गर्दीतही तुमच्याजवळ उभी राहण्याचा प्रयत्न करेल किंवा बसताना तुमच्या बाजूला बसेल, बोलताना थोडं झुकून बोलेल. मित्रांनो, हे तिच्या कम्फर्टचं आणि आकर्षणाचं खूप मोठं उदाहरण आहे किंवा हा एक इशारा संकेत समजा, कारण ती स्त्री फक्त त्या व्यक्तीजवळ सहज येते ज्याच्यासोबत तिला सुरक्षित आणि आनंदी वाटतं. नंबर 5, तुमच्या छोट्या छोट्या गोष्टीत लक्षात ठेवणे. मित्रांनो, तुम्ही एकदा सहज सांगितलेली गोष्ट तिला सहज आठवते. म्हणजे तुमचा बर्थडे किंवा तुमच्या आयुष्यातील असे काही खास क्षण जे ती खास करून लक्षात ठेवते. नंबर 6, आपण हेच पाहतोय की हा तिच्या मनातल्या आकर्षणाचा नैसर्गिक परिणाम असतो, कारण तिच्या मनात निर्माण झालं की वागण्यात नकळत गोडवा येतो. मित्रांनो, नंबर 7 मध्ये आपण पाहतोय नकळत तुम्हाला स्पर्श होणं. बोलताना ती हलकासा स्पर्श करते, हसताना तुमच्याकडे तुमच्याकडे हात जातो तिचा किंवा चालताना जवळ येते. मित्रांनो, हे सगळं अनेकदा नकळत होतं आणि हा संकेत सांगतो की ती तुमच्यासोबत इमोशनली कम्फर्ट फील करू लागली आहे, कारण काही लोक जवळ असले तरी आनंदी होतं. मित्रांनो, तसंच आणि तुम्ही तिच्यासाठी तसंच खास व्यक्ती बनलेले असता. शेवटी पण मित्रांनो, खास प्रत्येक मुलगी तिच्या भावना शब्दात सांगेलच असं नसतं. काही स्त्रिया फक्त त्यांच्या नजरेतून, हसण्यातून आणि छोट्या छोट्या हावभावांमधून प्रेम व्यक्त करत असतात. म्हणूनच तर जर एखादी स्त्री असे इशारे तुम्हाला देत असेल, तर तिच्या मनात तुमच्यासाठी खास जागा तयार होत आहे हे समजून घ्या. आणि शेवटी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि असेच आपल्या चॅनलला रिलेशनशिप आणि प्रेमाच्या मनोविज्ञानावर आधारित व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. असेच चॅनलशी कनेक्ट राहा. मित्रांनो, तुम्ही खूप चॅनलला सपोर्ट करताय आणि इथून पुढे देखील असाच सपोर्ट करावा अशी मी तुम्हाला सर्वांना विनंती करते. धन्यवाद.